तुम्ही जसं पहिले मानसिकतेवर बोलला ना, ते मी पहिले मी त्याबद्दल बोलतो. याला संपूर्ण सर्वस्वी जबाबदार हा आपला मराठी समाज आहे ना, ह्या मराठी समाजाला मी सर्वात जास्त जबाबदार मानतो या बाबतीत. आपल्याला अगदी लहानपणापासून जर आपण कोणाच्याही घरात बघा, आता सामान्य कुटुंबात, सर्वसामान्य कुटुंबामध्ये तो मुलगा लहानपणीपासून तुम्हाला किंवा मला पण, आपण काही त्यातून वेगळे नाही आहे, लहानपणापासून शिक्षण देताना किंवा त्याला शिकवताना, घरचेच शिकवताना असे शिकवतात, कुठलंही मोठं स्वप्न त्याने जर बघण्याची डेअरिंग केली तर त्याला तिथेच मारलं जातं, त्याचं धाडस मारलं जातं, त्याची जिद्द मारली जाते, त्याचा दम तिथेच कोंडला जातो. कारण पहिले घरचे म्हणतात की आपली परिस्थिती नाही आहे, तुला कळतंय का तू काय बोलतोय, तुला तुझं आपलं अंथरूण पाहून तू पाय पसरतोय, दुसऱ्याची बरोबरी करू नको. आणि ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता म्हणजे ही मराठी समाजात जास्त याचं प्रमाण दिसतं. तुम्ही बघा UP बिहारमध्ये 5वी 6वी नंतर मुलं निर्णय घेतात की मला UPSC करायची आहे, आणि आपण जेव्हा रिझल्ट येतो ते UP बिहारच्या लोकांना नावं ठेवतो, परंतु ते तुम्ही त्याची